नमस्कार, शुभ किचनमध्ये आपलं स्वागत आहे। उपवासासाठी स्पेशल असा पदार्थ आहे, वेगवेगळ्या आकारामध्ये करता येतो आणि चकलीचा साचा न वापरता केलेली ही चकली आहे। कुठलाही साचा न वापरता केलेली ही असे 3 प्रकारचे वाळवण्याचे प्रकार आहे। यासाठी आपण घेणार आहे बटाटा। बघा चकली छान बारीक झालेली आहे छान आणि छोट्या मुलांना आवडतील असे छोटे मोठे असे छान असे आकार देऊन केलेले आहे। यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो बटाटा, उकडून साल काढून घेतलेला आहे आणि किसणीवर किसून घ्यायचा आहे। अर्धा किलो बटाट्याचा बघा छान असा बारीक असा लादा तयार झालेला आहे आणि यामध्ये टाकण्यासाठी घेतलेला आहे आपण साबुदाणा पावडर। पण साबुदाणा पावडर हे उसळाला भिजू घालतो तसं साबुदाणा भिजवून 2 दिवस वाळवून आणि भाजून याचं बारीक पावडर करून घेतलेला आहे। आता बटाट्यामध्ये साबुदाण्याचं पावडर टाकून घ्यायचं आहे बटाट्याच्या लाद्यामध्ये आणि यामध्ये आवडीनुसार मीठ चवीनुसार टाकायचं आहे। जिरा पावडर टाकून घ्यायचं आहे अर्धा चमच, पाव चमच टाकून घ्यायचं मिरा पावडर आणि छान मिक्स करून हाताने छान चोळून असा याचा लादा तयार करून घ्यायचा आहे। बघा आसटसरच असा लादा तयार करून घ्यायचा आहे। जर फार आसट असेल तर उरलेलं साबुदाणा पावडर टाकून घ्यायचं आहे। बघा एक मी मिठाची पॉलिथिन घेतली आहे आणि एका साईडनी कट करून घ्यायचं आहे। कुठल्याही साच्याचा वापर न करता तयार केलेले हे वाळवण्याचे प्रकार आहे। बारीकसा असा कट करून घ्यायचा आहे आणि आपण तयार केलेला लादा यामध्ये भरून घ्यायचा आहे। तेलाचा किंचितही वापर न करता असा पदार्थ करून घ्यायचा आहे। बस बघा बारीक असं छिद्र करून घेतलेलं आहे त्याला आणि हा लादा बघा छान असा नरम झालेला आहे, एकदम घट्ट नको आणि हाताला जरा चिपकत नाही। 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर बघा छान सेट झालेला आहे। आता चम्मचच्या मदतीने पॉलिथिनमध्ये टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित एका साईडनेच टाकून घ्यायचं आहे। थोडं 2 ते 3 चम्मच टाकायचं, एकदम फुल भरायची नाही आहे कारण ती बाहेर परत निघेल। आणि बघा वरून काहीच न बांधता हातानेच असं दाबून घ्यायचं आहे छान आणि थोडं त्याला पिरगळून घ्यायचं आहे। बघा एकसारखे असे लांब लांब चकलीपेक्षाही लवकर तळल्या जाईल आणि वाळतात पण। जसे आवडते तसे आकार द्यायचे आहे। बघा मी थोडं जाड घेतलं आहे कारण वाळून ते बारीकच होणार आहे, आणखी जास्त काही जाड होणार नाही आहे आणि एकसारखे असे उन्हात वाळवायचे। मी उन्हातच पॉलिथिन टाकून त्यावर टाकत आहे। साबुदाणा वेळेवर भिजवायची किंवा शिजवायची गरज नाही आहे, कधीही आपण पटकन करू शकतो असा पदार्थ आहे। बघा पटापट अशा तयार होतील। मी एका पॉलिथिनला बारीक छिद्र पाडून छोटे बारीक पण केलेले आहे। बघा वाळल्यानंतर आणखी बारीक होतील म्हणून मी थोड्या आधीच मोठ्या केलेल्या आहे। जशा आवडेल तशा आपण करू शकतो। बघा छान सोपी जाते करायला। जर लादा थोडासा घट्ट झाला असेल तर थोडासा पाण्याचा हात लावून तुम्ही पटापट अशा तयार करू शकता। छोट्या मुलांना आवडेल असे वेगवेगळे आकार द्यायचे आहे आणि त्याच पॉलिथिन मी छान चकली पण पाडून घेत आहे। बघा साच्याचा वापर न करता पटकन पॉलिथिननीच करता येईल अशी ही चकली आहे। करायला पण सोपी आहे, साच्यामुळे भरपूर हात दुखतो त्यामुळे असा नवीन असा प्रकार आहे। बघा उन्हात छान वाळवत आहे आणि वाळल्यानंतर बघा एवढे सारे तयार झालेले आहे, कलर पण छान येतो आणि उपवासाचा मस्त असा पदार्थ आहे। कमी तेलामध्ये तळला जातो आणि छान फुलून येते तेलामध्ये। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता हे आपण चकली तळून बघणार आहे आणि जे बारीक आपण केले होते थोडे ते एकदम बारीक झालेले आहे आणि जे जाडसर केले होते ते बघा वाळून असे झालेले आहे।
आणि छान खणखण 2 ते 3 दिवस उन्हात वाळवून घेतलेलं आहे. आता तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. बघा चकली छान पांढरी शुभ्र झालेली आहे आणि व्यवस्थित तळल्यानंतर काढून घ्यायची आहे. बघा कुठेही कच्ची किंवा अशी न शिजलेली न तळलेली अशी राहणार नाही आहे. पटापट तशी तळून घ्यायची आहे. थोडंसं तेल जास्त गरम झाल्यामुळे थोडा लालवट असा कलर येतो आहे. बघा छान असा कलर पण आलेला आहे. आता उपवासाला छान असा टेस्टी पदार्थ आहे. अख्ख्या साबुदाण्यापेक्षा असं पावडरनी केल्यावर छान जसे पाहिजे तसे आकार देऊ शकतो आणि पटापट होऊन जाते. बरेचदा चकलीच्या साच्यामध्ये अख्खा साबुदाणा फसतो, त्यापेक्षा पावडरनी केलेले पदार्थ छान पटकन होतात. बघा सर्व तळून घेतले थोडे थोडे. आता ते जाडे जे टाकले होते सुरुवातीला ते पण तळून घेत आहे. आणि छोटे मुलं आकार वेगळे असते तर छान आवडीने खातील. बघा तळल्या पण छान जात आहे. जाडे असल्यामुळे कच्चे वगैरे राहणार नाही आहे. आतमधनं छान शिजत आहे कारण आपण याच्यामध्ये साबुदाणा पावडर टाकलेला आहे. बघा सगळ्याच प्रकारचे तळून घेतलेले आहे. आता मी तुम्हाला तोडून दाखवते. थोडं गरम आहे. बघा छान असं क्रंची झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला